नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सॉल्व द लिनियर इक्वेशन्स किंवा लिनियर इक्वेशन्स आपण स्टडी केलेले आहेत. पहा, त्याच्या दोन मेथड्स, ॲक्च्युअली 3 मेथड्स होत्या. कुठल्या कुठल्या मेथड्स होत्या सांगा पाहू. इथं रिडक्शन मेथड, इन्व्हर्शन मेथड आणि मॅट्रिक्स फॉर्म. ओके, मी सांगितल्याप्रमाणे प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं की ओल्ड सिलेबसमध्ये मॅट्रिक्स फॉर्म जी होती ती न्यू सिलेबस ज्यावेळेस इस्टॅब्लिश झाला, म्हणजे आत्ताचा नाही म्हणत मी, मागचा सिलेबस. ओके, त्याच्यामधून जी मॅट्रिक्स मेथड किंवा मॅट्रिक्स फॉर्म जो होता, मॅट्रिक्स मेथड जी होती ती निग्लेक्ट केलेली होती. पहा, म्हणजे राहिला 2 मेथड्स, इन्व्हर्शन मेथड आणि रिडक्शन मेथड. ओके, आणि आत्ता जो पार्ट आपण करोनामुळं जे काय एज्युकेशन फील्डमध्ये जो काय गॅप किंवा जो काय पार्ट स्किप झालेला आहे किंवा 25% जो सिलेबस स्किप केलेला आहे, त्याच्यातून फक्त तुमच्या बॅचसाठी असणार आहे. परंतु तो फॉर्मॅट तुम्हाला परत CETसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पहा, ओके, आत्ता स्टेट बोर्डसाठी काय केलेलं आहे त्यांनी, तो सिलेबस स्किप केलेला आहे. कुठला? रिडक्शन मेथड. ओके, तरीसुद्धा मी कालच्या लेक्चरमध्ये रिडक्शन मेथड म्हणजे काय आहे, ती ॲक्च्युअल मेथड कशी वापरायची होती, ते सगळं मी कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. पहा, ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये मला जी काय सेकंड मेथड आपल्याला सिलेबसला आहे, कुठली मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं इन्व्हर्शन मेथड. कुठली मेथड आहे? इन्व्हर्शन मेथड. कळलं का? पहा, ओके, ही मेथड आज आपल्याला स्टडी करायची आहे. त्याची थेरी सगळी आज आपल्याला समजून घ्यायची आहे. ओके, आता 3 इक्वेशन्स म्हणजे कुठले असणार आहेत आता? ओके, लक्ष द्या व्यवस्थित. द गिवन इक्वेशन्स आर ओके, इक्वेशन्स लिहित असताना आपल्याला एका फॉर्मॅटमध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये रेफर करायचे. स्टँडर्ड फॉर्म काय असणार आहे? व्हेरिएबल इज इक्वल टू कॉन्स्टंट. मी रेफर करताना इथं a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. ओके, व्हेरिएबल इज इक्वल कॉन्स्टंट रेफर केल्यानंतर मी इक्वेशन नंबर 1 रेफर करणार आहे. ओके, सेकंड इक्वेशन अप्लाय होईल a2x प्लस b2y प्लस c2z एक्झॅक्टली इक्वल टू d2. इक्वेशन नंबर 2 अप्लाय होईल. पहा, ओके, सिमिलरली थर्ड इक्वेशन मी रेफर करणार आहे a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. इक्वेशन नंबर 3 रेफर करणार आहे. पहा, इक्वेशन नंबर मी 3 रेफर करणार आहे. ओके, इक्वेशन नंबर मी 3 रेफर केलेलं आहे. ओके, हे तिन्ही इक्वेशन्स विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे? तिथं व्हेरिएबल इज इक्वल टू कॉन्स्टंटमध्ये घ्यायचे आहेत. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, त्याच्यानंतर मी रेफर करणार आहे मॅट्रिक्स फॉर्म. त्यानंतर काय करायचं आपल्याला? देअरफॉर इन मॅट्रिक्स फॉर्म. आता मॅट्रिक्स फॉर्म काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? जो पार्ट आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये इन्व्हर्समध्ये मी रेफर केलेला होता, n टू इन्व्हर्स इज इक्वल टू I, तोच इथं मी रेफर करणार. इथं कलर पेन यूज करतोय. पहा, मी इथं मॅट्रिक्स फॉर्म काय ना, मॅट्रिक्स फॉर्म इथं कॅपिटल AX एक्झॅक्टली इक्वल टू B, कॅपिटल AX एक्झॅक्टली इक्वल टू B. ओके, इन्व्हर्स कन्वर्ट झालेला आहे कशामध्ये? इथं एक्समध्ये. आणि राईट साईडचं युनिट मॅट्रिक्स I कन्वर्ट कशामध्ये झालेलं? इथं न्यू मॅट्रिक्स कॅपिटल B मध्ये. पहा, ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण? मॅट्रिक्स फॉर्म. बरोबर आहे का? पहा, आता इन्व्हर्शन मेथडचा मला वापर करायचा आहे. त्यामुळे इन्व्हर्शन मेथडचा जर मला वापर करायचा असेल तर मला काय करावं लागेल? इन्व्हर्शन मेथड आहे, ह्याचा अर्थ आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल स्टडी केलेलं होतं. पहा, ओके, एक रिलेशन दिलेलं होतं. त्या रिलेशन आपल्याला घेऊन पहिल्यांदा प्रूफ करायचं होतं आणि त्या रिलेशनवरून आपल्याला इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके, त्या एक्झाम्पलमध्ये मी काय केलेलं होतं सांगा पाहू. इथं काय केलं होतं आपण? मल्टिप्लाय ऑन बोथ दी साइड्स. कशाने मल्टिप्लाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला इथं ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. पहा, कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, काय येणार? पहा, मग इथं डावीकडून मल्टिप्लाय करत असेल मी डावीकडूनच मल्टिप्लाय करणार. ए इन्व्हर्स इंटू काय ना व्हॅल्यू इथं कॅपिटल AX. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू, जर डावीकडून मल्टिप्लाय केला असाल तर उजवीकडे सुद्धा मला डावीकडूनच मल्टिप्लाय करावं लागेल. इन्व्हर्स मल्टिपल विथ व्हॅल्यू B. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जो काय AX इज B दिलेला आहे, मॅट्रिक्स एला काय म्हणतो आपण? कोइफिशियंट्स ऑफ द व्हेरिएबल ऑफ द गिवन मॅट्रिक्स. इक्वेशन 1 A1 B1 C1. XYZ चे कोइफिशियंट्स म्हणजे फर्स्ट रो अप्लाय होईल. XYZ चे कोइफिशियंट्स म्हणजे A2 B2 C2. सेकंड इक्वेशनचे सेकंड रो अप्लाय होईल. ओके, थर्ड इक्वेशनचे थर्ड रो अप्लाय होईल A3 B3 C3.
समजलं का पहा. ओके, म्हणजे ए किती बाय कितीचा आहे 3/3चा आहे, म्हणजे इनवर्स किती बाय कितीचा येणार आहे, ऑलवेज किती असणार आहे 3/3चा अप्लाय होणार आहे पहा. बरोबर आहे का पहा. ओके, एक लक्षात घ्या, जर मी उजवीकडून मल्टिप्लाय केलं तर मला सांगा बी म्हणजे काय असणार आहे, कॉन्स्टंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. बीची ऑर्डर काय असणार इथं D1 D2 D3 सिंगल कॉलम आहे. ह्याचा ऑर्डर काय झाली इथं बीची ऑर्डर काय असणार इथे विद्यार्थी मित्रांनो इथं 3/1 मध्ये अप्लाय होईल. आणि जर मी डावीकडून मल्टिप्लाय केलं उजवीकडून मल्टिप्लाय केलं इनवर्सनं आणि इनवर्सची व्हॅल्यू किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 3/3 अप्लाय होईल. ओके, मल्टिप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो मला सांगा कुठली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे इथं, जो पहिला मॅट्रिक्स असेल त्याचे कॉलम्स आणि दुसरा जो मॅट्रिक्स असेल त्याचे रोज इक्वल असतील तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो पॉसिबल आहे का विद्यार्थी मित्रांनो. इथं बीचे कॉलम्स किती आहेत 1, सीचे इनवर्सचे रोज किती आहेत 3. ह्याचा अर्थ कॉलम्स इज नॉट इक्वल टू रोज आहेत पहा, कॉलम्स इज नॉट इक्वल टू रोज आहेत. त्यामुळे उजवीकडून जर मी मल्टिप्लाय केलं तर राईट साईडचं मल्टिप्लिकेशन डज नॉट पॉसिबल. राईट साईडचं मल्टिप्लिकेशन डज नॉट पॉसिबल. उजवीकडचा जो काय पार्ट अप्लाय होईल बी इंटू कुठला इथे बी इंटू इनवर्स डज नॉट पॉसिबल आहे पहा. त्यामुळे काय करावं लागेल कंपल्सरी तर तुम्हाला डावीकडूनच मल्टिप्लाय करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पहा. ओके, मार्जिनमध्ये डबल टिक मार्क विथ मी स्टारमध्ये रेफर केलेला आहे पहा. इनवर्स इंटू एक्स इज इक्वल टू इनवर्स बी. ओके, आता इनवर्स बी पॉसिबल आहे का नाही चेक करू शकता. इनवर्सची व्हॅल्यू ऑर्डर किती असणार इथं 3/3. इनवर्सची ऑर्डर किती आहे 3/3. आता बीची ऑर्डर सांगा बघू किती असणार आहे 3/1 मध्ये अप्लाय होईल. पहिल्याचे कॉलम्स इज इक्वल दुसऱ्याचे रोज म्हणजे कॉलम्स इज इक्वल टू रोज आहेत. ह्याचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इनवर्स इंटू ए इज ऑल्सो पॉसिबल आहे पहा. समजलं व्यवस्थित. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला उजवीकडूनच काय करावं लागेल मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. बरोबर आहे का पहा. ओके, मी अप्लाय करणार आता काय करणार इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय येणार इथे व्हॅल्यू असोसिएटिव्ह लॉ वापरायचा आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. कुठला वापरायचा आहे असोसिएटिव्ह लॉ. ब्रॅकेट फक्त मी सिम्प्लिफाय करणार आहे पहा. ए इनवर्स इंटू ए मल्टिपल विथ एक्स. मी ह्याला ब्रॅकेट अप्लाय केला पहा. पहिला ब्रॅकेट मी रेफर केलेला आहे एक्झॅक्टली इक्वल टू ए इनवर्स इंटू बी रिमेन्स सेम. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इनवर्स इंटू ए काय असणार इथं आपण इनवर्स मॅट्रिक्समध्ये रेफर केलेला आहे. काय असणार व्हॅल्यू इथं कॅपिटल IX एक्झॅक्टली इक्वल टू ए इनवर्स बी मध्ये रेफर होईल. ओके, म्हणजेच काय लिहिलं मी पुढे रिझन मेन्शन करतोय पहा. सिन्स काय असणार इथं ए इनवर्स इंटू ए एक्झॅक्टली कॅपिटल आय मध्ये रेफर होतो पहा. युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये रेफर होईल. स्टँडर्ड फॉर्म्युला आपण रेफर केलेला आहे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण हा पार्ट यूज केलेला होता पहा. ओके, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय म्हणजे काय असणार इथं 1 मल्टिपल विथ व्हॅल्यू एक्स एक्झॅक्टली इक्वल टू ए इनवर्स मल्टिपल विथ बी. पुढे मी रिझन मेन्शन करू शकतो इथं सिन्स कॅपिटल आय इज इक्वल व्हॅल्यू 1 युनिट मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 1 मध्ये रेफर केली जाईल पहा. समजलं व्यवस्थित. 1 इंटू एनिथिंग व्हॅल्यू एनिथिंग रिमेन्स सेम. म्हणजे हा जो अननोन फॅक्टर अननोन ऑफ द मॅट्रिक्स जो एक्स होता तुम्ही इझिली काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो इथं बाय युझिंग द बेसिक फॉर्म्युला काय असणार इथं इनवर्स इंटू बी. इक्वेशन नंबर मी 1 रेफर कर सॉरी इक्वेशन नंबर मी 3 सॉरी ऑलरेडी 3 इक्वेशन रेफर केलेले आहेत. इक्वेशन नंबर मी 4 रेफर करणार पहा. इक्वेशन नंबर 4 समजलं व्यवस्थित. ओके, एक्झाम्पलमध्ये ह्या मॅट्रिक्स फॉर्मपासून इक्वेशन 4 पर्यंत इन्व्हर्शन मेथडमध्ये प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेशन सेम राहणार आहेत पहा. कॅल्क्युलेशन सेम राहणार आहेत कुठलंही एक्झाम्पल असू दे कॅल्क्युलेशन कसे राहणार तुमच्या इथं सेम. इक्वेशन 4 पण 3 इक्वेशन्स मी रेफर केले मॅट्रिक्स फॉर्म रेफर केला तर मल्टिप्लाय करून इक्वेशन 4 पर्यंत प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेशन सेम राहणार आहेत पहा. ओके, आता आपल्याकडे रिक्वायरमेंट काय असणार आहे एक्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे का पहा. ओके, इनवर्स बी. ओके, बी हा ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे तरी कॉन्स्टंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स अप्लाय होईल. ओके, आता ह्याच्यामध्ये अननोन फॅक्टर कुठला असणार इथं इनवर्स. पण इनवर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला ए मॅट्रायसिस हा दिलेला असणार आहे कोइफिशियंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ओके, देअरफोर स्टेप काय येणार पहा इथं देअरफोर नाव रेफर करतो बा नाव देअरफोर कॅल्क्युलेशन ऑफ काय असणार आता इथं ए इनवर्स कॅल्क्युलेशन ऑफ इनवर्स. ओके, आता कॅल्क्युलेशन ऑफ इनवर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी ए दिलेलं आहे पहा. कॅपिटल देअरफोर कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय असणार मॅट्रिक्स सांगा पाहू इथं पहिलं इक्वेशन म्हणजे काय असणार XYZ चे कोइफिशियंट्स म्हणजे काय असणार R1 अप्लाय होणार आहे म्हणजेच काय नाही इथं A1 B1 C1. ओके, सिमिलरली सेकंड इक्वेशन सेकंड रो अप्लाय होईल पहा A2
B2 C2. थर्ड इक्वेशन थर्ड रो आपला होईल पहा A3 B3 C3 मध्ये रेफर होईल पहा. ओके मॅट्रिक्स कंप्लीट. ह्याला काय म्हणतो आपण कोइफिशियंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. कोइफिशियंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. आता त्याच्यावर मला इनवर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्याचा आता मला काय करावं लागेल इनवर्स एक्झिस्ट होतो का नाही हे पाहावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रायसिस कन्वर्ट टू डिटर्मिनंट. मॅट्रायसिस कन्वर्ट टू डिटर्मिनंट. ओके बॉक्स कन्वर्ट टू व्हर्टिकल लाईन्स. काय काय येणार पहा A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 A3 B3 C3 रेफर होईल पहा A3 B3 C3 रेफर होणार आहे. समजलं व्यवस्थित. ओके हा जो काय 3x3 चा जो मॅट्रायसिस दिलेला आहे मॅट्रायसिस कन्वर्ट टू काय केला आपण डिटर्मिनंट. किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे हा मॅट्रायसिस 3x3 चा असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए हा किती बाय कितीचा असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 3x3 चा आपला होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक्सपांड केल्यानंतर जे काय व्हॅल्यू अप्लाय होईल डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू मी स्मॉल एक्स मध्ये रेफर करतोय पहा स्मॉल एक्स मध्ये रेफर करतोय. ओके इक्वेशन नंबर मी 5 रेफर करतो. इक्वेशन नंबर 5. ओके आता व्हॅल्यू इज ऑलवेज प्रेझेंट आहे. ह्याचा अर्थ काय झाला मग तो प्लस असू दे किंवा मायनस असू दे. म्हणजेच काय झालं देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू 0. ती 0 मध्ये रिप्लेस होत नाही आहे. त्यामुळे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ओके आणि ज्या मॅट्रायसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0 असेल त्या मॅट्रायसला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बरोबर आहे का पहा. देअरफॉर काय अप्लाय होईल द गिवन मॅट्रिक्स ए द गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए इज ए काय अप्लाय होईल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला पहा द गिवन मॅट्रिक्स ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि जर दिलेलं मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स जर असेल तर काय एक्झिस्ट होणार आहे देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. समजलं का पहा. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला आपण इथं इनव्हर्स एक्झिस्ट होतो का नाही हे पाहिलं. ओके डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली. व्हॅल्यू इज ऑलवेज प्रेझेंट आहे. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं इनव्हर्स इज ऑल्सो एक्झिस्ट होणार आहे पहा. ओके आता इनव्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्याकडं 3 मेथड्स अवेलेबल आहेत. इनव्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्याकडं काय अवेलेबल आहेत इथं 3 मेथड्स अवेलेबल आहेत. कळालं का पहा. ओके कुठल्याही मेथडचा वापर करून मी काय सांगितलं कुठल्याही मेथडचा वापर करून तुम्ही इनव्हर्स कॅल्क्युलेट करू शकता. कुठली मेथड वापरू शकतो इथं टू फाइंड द इनव्हर्स मी ते मेन्शन करतोय पहा टू फाइंड द इनव्हर्स. ओके टू फाइंड द इनव्हर्स बाय using any one of the methods any one of the methods कळालं का पहा any one of the methods such as कुठल्या मेथड्स आहेत आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड काय करू शकतो आपण इथं अडजॉइंट मेथड. कळालं का पहा. ओके इनव्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करू शकतो इथं कुठल्याही मेथडचा एलिमेंट रो वापरू शकता एलिमेंटरी कॉलम वापरू शकता किंवा अडजॉइंट मेथड कुठल्याही मेथडचा वापर करून तुम्ही इनव्हर्स मी कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके आणि शक्यतो इथं रेफर करत असताना मी कुठली मेथड फॉलो करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं अडजॉइंट मेथड टू यूज काय काय करायचं आपल्याला अडजॉइंट मेथड. मी असं म्हणत नाही की तुम्ही अर्जंटच मेथड वापरायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके तुम्ही कुठलीही मेथड एलिमेंट रो असू दे एलिमेंट कॉलम असू दे किंवा अर्जंट मेथड ह्या तिन्हीपैकी कुठली मेथड वापरून तुम्ही इनव्हर्स कॅल्क्युलेट करू शकता. ओके पण सगळ्यात इझी आणि सगळ्यात नॉर्मल कॅल्क्युलेशन कशा तिथं टू यूज काय असते अर्जंट मेथड. कळालं का पहा. ओके का तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स फार त्रास देणारे किंवा किचकट कॅल्क्युलेशन्स नाहीत. नॉर्मल कॅल्क्युलेशन्समध्ये मी काय करू शकतो इथं एक्झाम्पल सोडवू शकतो. ओके आता अर्जंट मेथड मी ऑलरेडी पाठीमध्ये स्टडी केलेली आहे बरोबर आहे का पहा. ओके त्या मेथडचा वापर करून काय करू शकतो तुम्ही इथं मी इनव्हर्स काढणार आहे बरोबर आहे का पहा. ओके म्हणजे ह्याच्या 4 स्टेप्स मी फॉलो करणार. पहिली स्टेप ऑलरेडी मी रेफर केलेले आहे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू. ओके कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए काय नाही तिथं मग कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए ऑलरेडी मी प्रिव्हियस सेक्शनमध्ये कॅल्क्युलेट केलेलं पहा गिवन पार्ट मी रेफर करतोय. ओके सेकंड कॅल्क्युलेशन मी रेफर करणार कॅल्क्युलेशन ऑफ काय असतं इथं मायनर ऑफ कॅपिटल ए मायनर ऑफ मॅट्रिक्स कॅपिटल ए शॉर्ट फॉर्म मी रेफर करणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथं एम ऑफ ए कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ओके सेकंड स्टेप फॉलो होईल इथं.
थर्ड स्टेप मला फॉलो करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कोफॅक्टर ऑफ काय असतं इथं मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स कॅपिटल ए. ओके, कॅपिटल ए शॉर्ट फॉर्म काय आपल्याला इथं सी ऑफ ए रेफर करणार आहे पहा, सी ऑफ ए रेफर करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे तिसरी स्टेप मी फॉलो केली. ओके, चौथी स्टेप अप्लाय होईल कॅल्क्युलेशन ऑफ काय असतं इथं adjoint ऑफ कॅपिटल ए. ओके, बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला, त्याचा शॉर्ट फॉर्म काय असणार इथं एडीजे ऑफ ए रेफर होईल पहा. बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला एडीजे ऑफ ए इज इक्वल टू देअरफोर एडीजे ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल काय असणार इथं सी ए ट्रान्सपोज. प्रिव्हियस स्टेपमध्ये जो मी सी ए कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचा काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. समजलं व्यवस्थित. ओके, पुढचं मी कॅल्क्युलेशन रेफर करणार आहे पहा, दिसतं का सगळ्यांना. पुढचं कॅल्क्युलेशन मी रेफर करणार आहे. कुठलं कॅल्क्युलेशन येणार इथं आता फिफ्थ कॅल्क्युलेशन. किती येणार आता इथं फिफ्थ कॅल्क्युलेशन. फायनल स्टेप आपल्याला पहा फिफ्थ कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ऑफ काय असणार इथं ए इनव्हर्स. ओके, बरेच एक्झाम्पल्स आपण इथं ह्या फॉर्मॅटमध्ये सोडवलेले आहेत. बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला देअरफोर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू काय असणार इथं adjoint ऑफ कॅपिटल ए, adjoint ऑफ एडीजे ऑफ ए. कळालं का पहा. ओके, प्रिव्हियस सेक्शनमध्ये मी ऑलरेडी काय केलेलं आपण ह्याच्यावरचे बरेच एक्झाम्पल्स मी सोडून दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला होमवर्कला सुद्धा एक्झाम्पल्स दिलेले होते पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. ओके, म्हणजे ह्या मेथडचा वापर करून काय करू शकतो आपण, जो मला इनव्हर्स पाहिजे आहे इक्वेशन 4 मध्ये जो मला इनव्हर्स पाहिजे आहे तो मी इनव्हर्स इथे इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पहा. समजलं. ओके, फॉर एक्झाम्पल थेरीमध्ये मी A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 घेतलेला आहे. बरोबर आहे का पहा. ओके, तर फॉर एक्झाम्पल ह्याचा जो काय इनव्हर्स अप्लाय होईल ह्या कॅल्क्युलेशनचा वापर करून हे जे काय 5 स्टेप्स मी तुम्हाला फॉलो करून दिलेले आहेत त्याचा वापर करून एक फॉर एक्झाम्पल ए इनव्हर्स इज इक्वल मी मॅट्रायसिस रेफर करतोय पहा. मॅट्रायसिस रेफर करतोय इथं मी P1 P2 P3 P1 P2 P3. ओके, Q1 Q2 Q3 R1 R2 R3. ओके, जो काय मॅट्रायसिस कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो काय मॅट्रायसिस रेफर होईल तो मॅट्रायसिस काय केलाय मी इथं P1 P2 P3 Q1 Q2 Q3 R1 R2 R3 मध्ये मी रेफर केलेला आहे पहा. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा मॅट्रायसिस अप्लाय होईल. ह्याला मी काय करणार इक्वेशन नंबर 5 रेफर करणार पहा. ओके, इक्वेशन नंबर 5. समजलं व्यवस्थित. कळलं का पहा. ओके, आता मी अप्लाय करणार इथं इक्वेशन काय येणार पहा इथं मग देअरफोर इक्वेशन 4 बिकम्स कळलं का पहा इक्वेशन 4 बिकम्स. लक्ष द्या व्यवस्थित. इक्वेशन 4 काय दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन 4 वर दिसतं पहा आपल्याला काय नाही इक्वेशन 4 देअरफोर कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला ए इनव्हर्स मल्टिपल विथ बी. ओके, ए इनव्हर्स मल्टिपल विथ बी. ओके, इक्वेशन 5 मध्ये मी ए इनव्हर्स मी कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे पहा. ओके, म्हणजेच काय झालं पहा इथं देअरफोर कॅपिटल एक्स म्हणजे काय असणार इथं अननोन ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ओके, देअरफोर काय असणार इथं व्हेरिएबल्स कुठले आहेत XYZ व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स कुठले XYZ आहेत. अननोन म्हणजे काय असणार इथं मग XY ॲज वेल ॲज Z. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू प्रिव्हियस स्टेपमध्ये इक्वेशन 5 मध्ये मी ए इनव्हर्स कॅल्क्युलेट केलेला आहे पहा. काय आलेला आहे P1 P2 P3 Q1 Q2 Q3 R1 R2 R3 अप्लाय होईल पहा. ओके, मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी. बी म्हणजे काय असणार आहे कॉन्स्टंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. कॉन्स्टंट काय आलेलं आहे तिथं D1 D2 D2 D3. ओके, आता मी कलर पेनचा वापर करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो. ए इनव्हर्सची ऑर्डर किती आहे 3/3. ओके, बीची ऑर्डर किती आहे 3/1. मला सांगा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का पॉसिबल बोला. पहिल्याचे कॉलम्स इज इक्वल दुसऱ्याचे रोज. कॉलम्स इज इक्वल टू रोज आहे. ह्याचा अर्थ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो पॉसिबल आहे पहा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो पॉसिबल. ओके, म्हणजेच काय झालं पहा लेफ्ट साईडचा मॅट्रायसिस रिमेन सेम नो चेंज. काय येणार व्हॅल्यू XYZ. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मिळणारा जो काय रिझल्ट अप्लाय होईल हा किती बाय कितीचा मिळणार विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यामध्ये 3 नंबर ऑफ रोज शिल्लक राहिले, दुसऱ्यामध्ये सिंगल कॉलम शिल्लक राहिले आहे पहा. ओके, याचा अर्थ काय झाला तिथं
R1 मल्टिपल विथ C1, R1 मल्टिपल विथ C1 पहिला एलिमेंट अप्लाय होईल. काय नाही तो व्हॅल्यू P1 D1 ओके प्लस P2 D2 प्लस P3 D3 अप्लाय होईल पहा P3 D3. R1 मल्टिपल C1 फर्स्ट एलिमेंट अप्लाय होईल. ओके R2 मल्टिपल C1, R2 मल्टिपल विथ C1 काय नाही तो व्हॅल्यू Q1 D1 ओके प्लस Q2 D2 प्लस Q3 D3 अप्लाय होईल पहा. ओके सेकंड एलिमेंट अप्लाय झाला. ओके सिमिलरली R3 मल्टिपल विथ C1 एकच एलिमेंट अप्लाय होणार आहे. काय नाही व्हॅल्यू R1 D1 प्लस R2 D2 प्लस R3 D3 मध्ये रेफर होईल पहा. मॅट्रिक्स कंप्लीट, मॅट्रिक्स कंप्लीट होणार पहा. किती बाय कितीचा आहे 3/1चा आहे. हा किती बाय कितीचा आहे 3/1चा. ओके मला सांगा मध्ये काय दिसतं आपल्याला इज इक्वल साइन कन्व्हेन्शन आहे. ओके आता ह्याचा वापर करून ह्याच्या काय व्हॅल्यूज येणार ह्या रिअल कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज येणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं 2 असेल 3 असेल 5 असेल. ओके 2 + 3 5 5 + 5 10 म्हणजे मिळणारा रिझल्ट इट इज ऑल्सो ए रिअल पार्ट अप्लाय होईल पहा. म्हणजेच काय झालं देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ काय केलं पहा आपण इथं मॅट्रिक्स ऑफ XYZ किती बाय कितीचा आहे 3/1चा आहे. एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला मी काय रेफर करतो विद्यार्थी मित्रांनो इथं मॅट्रिक्स ऑफ P1 D1 प्लस P2 D2 प्लस P3 D3. ओके ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर रिअल असतील तर त्यांच्या व्हॅल्यूज फॉर एक्झाम्पल इथे 2 घेतलं 3 आणि इथं 2 असेल 2 + 2 4 4 + 3 7 म्हणजे सगळ्यांचे ॲडिशन करून जी काय व्हॅल्यू अप्लाय होईल ती व्हॅल्यू मी काय घेणार इथं मी E1 रेफर करतोय पहा. ओके तसंच सेकंड व्हॅल्यू काय आपल्याला इथं E2 अप्लाय होईल. तसंच थर्ड व्हॅल्यू काय आपल्याला इथं E3. कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काय व्हॅल्यूज अप्लाय होतील म्हणजे मिळणारा रिझल्ट हा किती बाय कितीचा मिळेल मला अगेन 3/1चा मिळेल पहा. ओके मध्ये काय दिसतं आपल्याला इज इक्वल टू आहे. ओके डावीकडं एक मॅट्रिक्स आहे उजवीकडे एक मॅट्रिक्स आहे. दोघांची ऑर्डर कशी आहे दोघांची ऑर्डर कशी इथं सेम आहे. दोघांची ऑर्डर कशी इथं सेम आहे पहा. दोघांची ऑर्डर कशी इथं सेम आहे. आणि जर दोन मॅट्रायसची ऑर्डर जर सेम असेल तर कुठला अल्जेब्रा आपण रेफर करतो इथं इक्वॅलिटी ऑफ काय असतं इथं बोथ दी साइड्स म्हणा किंवा बोथ दी मॅट्रायसेस काही म्हणू शकता. बोथ दी साइड्स म्हणा किंवा बोथ दी मॅट्रायसेस. इक्वेट कसं करतो आपण एलिमेंट टू एलिमेंट इक्वेट कसं करणार आहात एलिमेंट टू एलिमेंट अप्लाय पहा. ह्याचा अर्थ मला 3 व्हॅल्यूज मिळणार आहे तिथं x इज इक्वल व्हॅल्यू E1 पहिला नॉन फॅक्टर y इज इक्वल व्हॅल्यू E2 दुसरा नॉन फॅक्टर अँड z इज इक्वल व्हॅल्यू काय असणार इथं E3 म्हणजे z इज इक्वल टू E3 म्हणजे मला ज्या 3 व्हॅल्यूज जरी कॅल्क्युलेट करायच्या होत्या सॉल्व द लिनियर इक्वेशन्स x y आणि z चे व्हॅल्यूज हे आम्ही इझिली तरी कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके सगळ्यात सोपी सगळ्यात नॉर्मल मेथड कुठल्या असतात इथं अडजॉईंट मेथड. इथं ॲक्च्युअल लिनियर इक्वेशन्समध्ये तुमचे कॅल्क्युलेशन्स डेफिनेटली काय असणार इथं मार्काच्या तुलनेत जर पाहायला गेला तर कॅल्क्युलेशन तुमचे वाढणार आहेत पहा. समजलं व्यवस्थित थेरी सगळ्यांना व्यवस्थित समजलेली आहे. ओके याच्यावरचे सॉल्ड एक्झाम्पल्स किंवा याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे पहा. ओके समजलं सगळ्यांना. ओके जी इथे काय थेरी मी तुम्हाला आता मेन्शन केलेली आहे त्याचे इमेजेस मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर शेअर करणार आहे पहा. जर तुम्ही लेक्चर पाहून जर लिहित असाल तर वेल अँड गुड. जर त्रास होत असेल तर तुम्ही काय करू शकता तर फोटो किंवा इमेजेस तुम्ही फेअर नोटबुकमध्ये काय करू शकता हे तुम्ही लिहू शकता पहा. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके तर ह्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स आपण उद्याच्या लेक्चरला पाहायचे.